अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या राशीनुसार कोणती आपल्याकडे ताकद आहे आणि कोणती आपल्या जीवनामध्ये कमजोरी आहे। आज आपण या माहितीच्या आधारे आपल्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या शास्त्रामध्ये पूर्णतः वर्णन केलेल्या आहेत आणि म्हणून आपली राशी आहे ना, त्या राशीनुसार आपलं पूर्ण जीवनाचं जीवनक्रम पूर्णपणे पाहणार आहोत। लक्ष देऊन ऐका। जन्माच्या आधारावर राशींचं निर्धारण होतं आणि राशीनुसार स्वभाव कसा असतो ना, ते नक्कीच कळून येतं। कोणत्या राशीमध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तीमध्ये कोणती सर्वात मोठी कमकुवतता असते जे आयुष्यभर त्याला त्रास देते, आणि हे आज आपण जाणून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्राकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं, मग ते व्यक्तीच्या जन्माच्या आधारावर असो किंवा भविष्य जाणून घेणं असो किंवा राशीनुसार स्वभाव जाणून घेणं असो, या ज्योतिषी स्पष्टपणे प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट गुणांबद्दल सांगू शकतात। पहिली राशी पाहूया, मेष राशी। या मेष राशीचं सांगण्यात आलेलं आहे संतुलित दिनचर्यावाले असतात। या मेष राशीचे जातक, या राशीची दिनचर्या खूपच व्यस्त असते, तरीसुद्धा सकाळी उठून हे आपली दिनचर्या संतुलित ठेवतात। स्वतःला ऊर्जावान ठेवण्यासाठी योगाभ्याससुद्धा करतात, जेणेकरून दिवसभर ऊर्जा मिळत राहील। आपल्या कामाबाबत हे खूपच स्फूर्तीचे असतात। चांगला नाश्ता करायला आणि काही वेळ शांततेत बसायला त्यांना खूप आवडतं। या राशी चिन्हामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती असू द्या, जीवनाच्या नव्या ऊर्जेने भरलेले असतात, आवेगी आणि तत्पर आणि आत्मकेंद्रित असतात। या राशी चक्रातील ही प्रथम राशी असल्यामुळं हे मुलासारखं निरागस असतात। त्यांचा प्रतीक मेंढा असतो, जो निडर आणि धाडशीचा असतो ना। हे आपलं जीवन आपल्या शर्तीवर जगू इच्छितात आणि आपल्या विचारधारेत तडजोड करू इच्छित नाहीत। हे सत्य आहे की अति उत्साहाने भरलेले सुद्धा असतात। जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ना, ते मिळवण्यासाठी हे कमर कसून कामाला लागतात, पण हे ज्या उत्साहाने कामाची सुरुवात करतात तो उत्साह शेवटपर्यंत टिकवू शकत नाही आणि लवकरच आपली रुची गमावून बसतात। पण काम सुरू करण्याचा यांचा जोश इतका असतो ना की तिथे देवदूती काम सुरू करण्यास घाबरतात, तिथे हे आनंदाने ते काम हातात घेतात। हे मेष राशीचे लोक चूकला चूक आणि योग्यतेला योग्य म्हणण्यास अजिबात घाबरत नाहीत। त्यांना लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील याची सुद्धा काळजी नसते। ते कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्याय सहन करू शकत नाहीत। जर त्यांना अनेक वेळा त्यांच्या केलेल्या गोष्टींवर पश्चाताप होतो, परंतु ते म्हणतात ना की आता पश्चाताप करून काही उपयोग आहे का। जेव्हा पक्षी उडून गेले आणि शेत रिकामं झालं, या राशीचे लोक आहेत ना, खूप अंशी फक्त आणि फक्त स्वतःच्याच बाबतीत विचार करतात। 2 नंबर राशी आहे वृषभ राशी। या वृषभ राशीचे लोक आहेत ना, ते खाण्याचे भरपूर शौकीन असतात। वृषभ राशींचे जातक स्वादिष्ट भोजनाचे शौकीन असतात। या वृषभ राशीच्या लोकांना सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर चाय आणि कॉफी लागते। जोपर्यंत त्यांना कॉफी मिळत नाही ना, तोपर्यंत ते कोणाशी बोलायला सुद्धा तयार नसतात। या सकाळच्या वेळी त्यांना घाई अजिबात आवडत नाही। जोपर्यंत हे घराबाहेर थोडं फिरत नाहीत ना, तोपर्यंत त्यांना छान सुद्धा वाटत नाही, आणि जोपर्यंत हे पूर्णपणे तयार होऊन उठत नाहीत, त्यांना उठवणं म्हणजे त्यांचा राग उफाळून आणण्यासारखं आहे।
म्हणूनच सकाळची एक्सरसाइज त्यांच्यासाठी नाही, या राशी चिन्हाच्या अंतर्गत जे जन्मलेले लोक आहेत त्यांच्या प्रयत्नांमुळं आणि कष्टांच्या बदल्यामुळं बक्षीस मिळवू इच्छितात आणि कोणत्याही कामात विचार न करता गुंतून जातात यांचे प्रतीक बैल आहे आणि ते राशी चक्राच्या दुसऱ्या स्थानामध्ये येतात. हे जमिनीशी जोडलेले व्यक्ती असतात आणि जे मानतात तेच बोलतात, व्यावहारिक, स्थिर आणि विश्वासार्थ असतात. जीवन त्यांच्या समोर जसं येतं ना तसं ते आपल्या उद्दिष्टांकडे पुढे जात राहतात. पण सतत आणि हळूहळू त्यांची ताकद, त्यांची स्थिरता, प्रामाणिकपणा आणि कणखर निर्धार आहे. त्यांना त्यांच्या मार्गावरून हटवणं किंवा त्यांचे लक्ष विचलित करणं खूप कठीण असतं. ते त्यांच्या लक्ष्याकडे पोचू इच्छितात आणि ते नक्कीच पोचतात सुद्धा. ते धोके पत्करण्यापासून घाबरतात सुद्धा. याचं मुख्य कारण की हे सुरक्षा पसंत करतात आणि दुसरं कारण हे आहे की ते आळशीसुद्धा असतात. म्हणजेच ते फक्त तपासलेले मार्गच अनुसरतात. वृषभ राशीचे लोक हट्टी आणि कठोर स्वभावाचे असतात. तुम्ही म्हणू शकता एक मनुष्य जितका कठोर होऊ शकतो तेवढेच वृषभ राशीचे लोक असतात. मग ती महिला असो किंवा पुरुष असो, जर ते वृषभ राशीचे आहेत तर ते त्यांच्या मतांवर आणि विश्वासावर ठाम असतात. त्यांना त्यांच्या आरामात आणि सोयीत काही बदल आवडत नाही. तुम्ही वृषभ व्यक्तीसमोर कितीही विनवण्या करा, पण जे त्यांना आवडत नाही ना ते जिथे जायला त्यांना आवडत नाही तिथे तुम्ही त्यांना कधीही घेऊन जाऊ शकत नाही. आता पाहूया 3 नंबरची राशी, मिथुन राशी. मिथुन राशीचे जातक मजबूत नेटवर्किंग करतात. लोकांशी संवाद साधणं आणि सकाळी सकाळी सोशल मीडियाशी कनेक्ट होणं या राशीला खूप आवडतं. जे जसेच्या बिछाण्यावरून उठतात तसं ते जाणून घ्यायला उत्सुक असतात की सोशल मीडियावर किंवा त्यांच्या आसपास काय चालू आहे. सकाळच्या वेळी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवणं त्यांना खूप आवडतं. मग ते फोन कॉल्स असू द्या किंवा मॅसेजेस असू द्या, त्यांना सकाळची एक्सरसाइज देखील आवडते. मिथुन राशीचे लोक चपळ आणि हजरजबाबी असतात. ते फक्त उत्तम बोलणारेच नाही तर चांगले श्रोते देखील असतात, ज्यामुळं त्यांना काही शिकता येतं आणि प्रतिसाद देण्याची संधीसुद्धा मिळते. त्यांचं संपूर्ण जीवन संवादाच्या गरजेशी निगडीत असतं. ते ज्या चर्चेत सहभागी होतात ते केवळ सामान्य चर्चा नसून माहितीप्रधान असते. यासाठी त्यांना स्वतःला सतत नवीनतम माहितीसोबत अद्ययावत ठेवावं लागतं. त्यासाठी नातीसुद्धा खूप महत्त्वाची असतात, ज्यासाठी ते त्यांच्या व्यस्त दिनचर्यातून वेळ काढून जीवनाच्या वेगवेगळ्या लोकांशी, त्या क्षेत्राशी भेटत असतात, ज्यामुळं त्यांना नवीन मित्रसुद्धा मिळतात आणि ते आपला मित्रपरिवार वाढवू शकतात. या राशीचे लोक वेळेची किंमत मानत नाहीत. तुम्ही त्यांना कधीच वेळेवर पाहणार नाही. त्यांना बदल खूप आवडतो. कदाचित ते मानसिकदृष्ट्या गोंधळलेले असतात, म्हणूनच ते एका नोकरीमध्ये, एका ठिकाणी किंवा एका जीवनसाथीबरोबर सुद्धा जास्त काळ राहू शकत नाही. हे लोक काहीही करू शकतात आणि त्यांची कल्पनाशक्ती खूप तीव्र असते. आता पाहूया 4 नंबरची राशी, कर्क राशी. कर्क राशीच्या जातकांना सकाळची शांतता खूप आवडते. या राशीच्या जातकांना सकाळी लवकर उठणं आवडत नाही. तरीही जर एकदा ते उठले ना तर ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. आपला वेळ स्वतःसाठी आणि इतर लोकांची काळजी घेण्यात घालवतात. त्यांना ते खूप आवडतं. या राशीशी संबंधित जास्तीत जास्त लोकांना सकाळच्या वेळी शांत राहणं अधिक पसंत आवडतं. आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्याअगोदर त्यांना बाथरूममध्ये लांबलचक शॉवर घेणं आवडतं. कुटुंबासाठी नाश्ता बनवणं आणि कॉफी घेणं त्यांना छान वाटतं. या कर्क राशीचे लोक
खूप संवेदनशील असतात. जितकी जास्त संवेदना तितकीच जास्त निराशा सुद्धा. म्हणजे या राशीचे लोक आतून खूपच निराशादायी असतात. हे लोक आपल्या घराशी, आपल्या मुलांशी, आपल्या कुटुंबाशी खूप प्रेम करतात. हे संवेदनशील आणि भावनात्मक असतात आणि आपल्या घर व कुटुंबाच्या सोबत खूप आनंदी सुद्धा असतात. आपल्या मूळ स्वभावाने पोषित कर्क राशीचे जातक एक गहन मातृवृत्तीच्या अधिकारी आणि सहज आणि स्वाभाविक ज्ञानाने ते परिपूर्ण सुद्धा असतात. हे मोठ्या कुटुंबाची इच्छा ठेवतात, जे इतरांसाठी संरक्षण पुरवतात. हे जिथे जातात ना तिथे आश्रय निर्माण करतात. प्रवास करणं त्यांना रुचकर वाटतं, पण घरापासून जास्त दिवस आणि जास्त लांब जाणं त्यांना अजिबात आवडत नाही. हे पार्कमध्ये किंवा पिकनिक करून सुद्धा आनंदी होतात. हे आपल्या कुटुंब आणि त्यांच्या परंपरेशी खूप प्रेम करतात आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग सुद्धा घेतात. हे महान देशभक्त असतात. तुम्ही त्यांना अभिमानाने राष्ट्रीय ध्वज फडकताना पाहू शकता. जगाला त्यांचा एक वेगळा चेहरा दिसतो, पण खऱ्या अर्थानं हे लोक निराशेच्या सावळीमध्ये नेहमी घेरलेले असतात. त्यांच्या आत नेहमी एक विचित्र भीती असते. कर्क राशीचे लोक खूपच मुडी असतात. कधीही असं होतं की कुणीतरी विनाकारण फक्त या युहाचं भांडायला लागलं किंवा वाद घालू लागलं तर समजून घ्या तो कर्क राशीचा व्यक्तीच असू शकतो. आता 5वी राशी पाहूया, सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांना घाई करायला अजिबात आवडत नाही. या राशीच्या लोकांसाठी सकाळी लवकर उठणं खूप कठीण असतं. त्यांच्या दिनचर्येमुळं ते थोडेसे चिडचिडे असतात. त्यांची स्वतःची एक दिनचर्या ठरलेली असते आणि ते त्यांचं पालन करू इच्छितात. शांत आणि नियंत्रित राहणं त्यांना खूप आवडतं. आपलं प्रत्येक काम आरामात करणं त्यांना हे आवडतं आणि त्यांना घाई अजिबात आवडत नाही. पैसे कसे आणि किती वेगाने उधळता येतील हे फक्त सिंह राशीचे व्यक्तीच जाणू शकतो. या राशींचे प्रतीक शक्तिशाली सिंह आहे आणि ही राशी स्वाभिमान, स्पष्टता, मजबूत आत्मविश्वास आणि शाही गुणांचे प्रदर्शन करते. जर कोणत्याही मोहिमेच्या अखेरीस हे स्वतःला विजयश्रीच्या शिखरावर पाहत नाहीत तर हे त्या मोहिमेत सहभागी होत नाहीत. तर्क किंवा अपयश त्यांना वेगवान प्रतिसादासाठी उत्तेजित करतात. हे लोक मनापासून कार्य करतात. हे प्रामाणिक आणि करिश्माई व्यक्तिमत्वाचे धनी असतात. आपल्या चुकांवरही सुद्धा हे उदार राहतात. प्रेमळ आणि नाट्यमय वर्तनाने ते भरलेले आहेत. हे लोक त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे गर्दीतही वेगळे दिसतात आणि आपल्या आकर्षणानं प्रभाव टाकण्यात यशस्वी होतात. याचे खर्च अनंत असतात आणि यांना याचा काहीही फरक पडत नाही की यांच्यामुळे काही सेविंग्स नाही. जर तुम्ही अशा व्यक्तींशी लग्न करण्याची योजना आखत असाल जी सिंह राशीशी संबंधित आहे तर एक गोष्ट तुमच्या मनामध्ये ठेवा की सिंह राशीच्या लोकांसाठी नातेसंबंधांमध्ये स्पेसच काही महत्त्वाचा नाही. खरं तर हे लोक लोकांच्या मनावर एक अमिट छाप सोडतात. हे खूप महत्त्वाकांक्षी असतात आणि त्यांची ताकद त्यांना त्यांच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याची शक्ती देते. पण कधीकधी हे लोक त्यांच्या ध्येयापासून विचलित होतात. जरी सिंह राशीचे जातक सर्वात स्पष्ट, ठाम आणि जिद्दी असतात तरी आतून ते मृदू असतात. त्यांच्या वागणुकीमुळं अनेकदा लोकांना अपमानित वाटतं, पण नंतर ते त्यांना मनात घेतात. आता पाहूया 6व्या नंबरची राशी, कन्या राशी. या राशीचे जातक रोज नवीन नवीन सवयी लावत असतात. त्यामुळं त्यांची सकाळ आणि बाकीचा दिवस व्यवस्थित राहतो. त्यांना सकाळी लवकर उठायला आवडतं जेणेकरून वेळेवर तयार होऊ शकतील. नियमित वर्कआउट करून फिट राहण्याची इच्छा असते. तसेच हे प्रेरित राहणारे लोक असतात. हे घरातील कामे
तपासत राहतात, काही चांगल्या गोष्टी शिकतात वगैरे. हे कधीही फार घाईत असण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि आपल्या वेळेनुसार कार्य करतात. या कन्या राशीच्या व्यक्तींना कधीही आपल्यात दोष दिसत नाहीत आणि याचं त्यांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. त्यांना आपली टीका ऐकणं अजिबात आवडत नाही. कोणी त्यांना काही म्हटलं ना तरी त्यांना काही फरक पडत नाही. हे कन्या राशीचे लोक शांत राहणं पसंत करतात. त्यांच्या मनातलं काहीही कोणी समजू शकत नाही. हे खूप मेहनती असतात. त्यांना कार्य करायला आणि त्यांचं व्यवस्थापन करायला आवडतं. हे लोक अनेकदा मजाकचं कारण बनतात आणि बारीक सारीक त्रुटी काढण्याच्या सवयीमुळं किंवा समीक्षात्मक असल्यामुळं लोकांना ते हसवतात. पण हे लोक कधीही काही वाईट मानत नाही. ते आपलं लक्ष इतरांची मदत करण्यावर केंद्रित ठेवतात आणि हे विचार करत नाही की हे लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील. संतुलित आणि निष्पक्ष कन्या राशीचे लोक अनावश्यकतेपणे भावनांमध्ये वाहून जात नाहीत. कोणतीही परिस्थिती असो, हे आपलं मन शांत ठेवण्यात यशस्वी होतात. पण जर सर्वोत्तम प्रयत्नानंतरसुद्धा कामात यश मिळालं नाही तर हे लोक तुटून जातात. आपल्या कार्यामध्ये अतिशय सावधान हे कन्या राशीचे जातक शांत, सुव्यवस्थित आणि स्वतःमध्ये राहणारे असतात. हे संयमहीन नसतात, तरीही हे प्रामाणिक आणि स्पष्टवादी असतात. हे भांडणं किंवा वादात तेव्हाच उतरतात जेव्हा कोणी त्यांचा विरोध करेल. कदाचित यामुळं त्यांचे शेवटी अनेक शत्रू निर्माण होतात. आता 7वी राशी पाहूया, तुला राशी. सकाळी उशिरापर्यंत झोपणं कोणाला आवडत नाही असं क्वचितच असतील ना. या तुळा राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांना सकाळी आराम हवा असतो. यामध्ये कुठलीही गडबड त्यांना अजिबात पसंत नसते. त्यांच्या आदर्श या दिनचर्येतील प्रमुख घटक म्हणजे स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं. त्यांना चांगले कपडे घालणं, केसांची निगा राखणं आणि व्यवस्थित तयार होणं आवडतं. सकाळच्या वेळी आपल्या मित्र किंवा जोडीदारासोबत वेळ घालवायला त्यांना खूप आवडतो. हे वाद मिटवण्यात ते कुशल असतात आणि त्यांच्यात न्यायाची खोल भावना असते. निष्पक्षपणेचं हे प्रेम त्यांच्या वैयक्तिक गरजांमध्ये येतं. संघर्ष आणि टकराव टाळण्यासाठी हे चतुर रणनीतिकार आणि उत्तम आयोजक असतात आणि त्यांना ठाऊक असतं की गोष्टी अत्यंत शिस्ततेने एकत्रित कशा केल्या जातात. तुला राशीचे जातक आपलं डोकं योग्यरित्या वापरायला जाणतात. हे आपल्या विचारांची देवाणघेवाण करून आनंदी राहतात. हे इतरांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी एकदम योग्य पद्धती अवलंबतात. हे निष्पक्ष तर्क करण्यासाठी हे कूटनीती आणि समझोत्याचा मार्ग स्वीकारतात. तुला राशीचे लोक अत्यंत आळशी समजले जातात. हे लोक अनेक दिवस योजना आखतात आणि अखेरीस आपल्या आळशीपणामुळं ती योजना पूर्ण करू शकत नाही. हे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात मागे राहतात. या तुळा राशीमध्ये जन्मलेले जातक एकटं राहण्याची सहसा द्वेष करतात. आता पाहूया नंबर 8वी राशी, वृश्चिक राशी. या राशीच्या लोकांना माहिती मिळवायला खूप आवडते. सकाळी उठतात सर्वप्रथम ते दिवसभरातील मुख्य बातम्या जाणून घेतात. हे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतात. हे आपल्या मेंदू आणि शरीराला तंदुरुस्त ठेवतात. सकाळी व्यायामसुद्धा करतात. कोणतेही कार्य हे जलद गतीने करतात कारण त्यांचं मन अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतं. त्यांची गुंतागुंतीची आणि गुप्त प्रकृती त्यांना संशयास्पद बनवते आणि विश्वासघात किंवा चौकशीच्या किंचित संकेतावर हे सावध होतात. या वृश्चिक राशीचे जातकांकडे आश्चर्यकारक संसाधनांचे स्रोत असतात. याशिवाय हे खूप भावनिक आणि आवेगशील असतात, ज्यामुळं इतरांमध्ये भीती निर्माण होते. हे अत्यंत विश्वासू मित्र होऊ शकतात आणि त्याच वेळी
हे अत्यंत धोकादायक शत्रू बनण्याची क्षमता बाळगतात. बदला घेण्याची इच्छा त्यांच्या रक्तात वाहते. त्यांची अफाट शक्ती आणि गूढ नजर त्यांच्या आसपासच्या लोकांना मंत्रमुग्ध करते. हे वृश्चिक राशीचे लोक कधीही कोणाला लवकर विसरत नाहीत किंवा कोणाला माफसुद्धा करत नाहीत. जर कोणी त्यांच्या सोबत काही वाईट केलं तर हे त्यांचा बदला घेण्यासाठी कोणत्याही अवस्थेमध्ये जातात. सत्य कितीही कटू असलं तरीही वृश्चिक राशीचे लोक सत्य सांगायला आणि ऐकायला प्राधान्य देतात. गंभीर, निडर, वेळेवर हट्टी, तीव्र आणि भावुक वृश्चिक राशीमध्ये जन्मलेले जातक असतात ना, ते सामान्यतः हलकं घेतलं जाऊ शकत नाही. हे आपली जीवनशैली स्वतःच्या अटींवर जगतात आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवतात की ते आपल्या नियंत्रणात ठेवलं पाहिजे. हे आपले रहस्य चांगलं जपून ठेवतात. हे भावनिक आणि संवेदनशील असतात. या वृश्चिक राशीचे जातक इतरांबद्दल जाणून घेण्यात देखील गंभीर असतात. हे महत्त्वाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करतात आणि रहस्यसुद्धा शोधतात, जे काळ्या आणि पांढऱ्या जगाच्या मधल्या जागेमध्ये सापडतात. म्हणजे बहुतेक वृश्चिक राशीच्या जातकांमध्ये एक असंतोषजनक जिज्ञासा असते, जी त्यांच्या शोधक आत्म्यासाठी इंधनाचा कार्य करत असते. आता पाहूया 9वी राशी, धनुराशी. हे जातक स्वादिष्ट आणि चटपटीत पदार्थ खाण्याचे शौकीन असतात. या राशींचे जातक आपल्या दिनचर्येमध्ये अनियमित असतात. म्हणजेच वेळेवर खाणं पिणं आणि झोपणं हे करत नाहीत. असे लोक कधीही झोप काढायला आवडत नाहीत आणि सकाळी एक उद्देश ठेवून उठतात की आज काय करायचं आहे. सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं यांना आवडतं. ज्ञान आणि गती या राशीच्या जीवनाबद्दल व्यापक दृष्टिकोन आहे. मजा करणारे आणि फायदे न पाहणारे हे उत्साही लोक विस्ताराने जीवन जगण्यावर विश्वास ठेवतात. तात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या या धनुराशीचे लोक जीवनाचा अर्थ शोधण्याची इच्छा बाळगतात. हे स्पष्ट विचार करणारे असतात आणि त्यांना तेव्हा आनंद होतो जेव्हा इतर लोक त्यांच्या नीट विचार केलेल्या मताशी सहमत होतात. परंतु हे कधीकधी तर्कशुद्ध, तिखट आणि कठोर देखील होऊ शकतात. या धनुराशीचा व्यक्ती जर आपल्या कुटुंबाबद्दल समर्पित नसेल, आपल्या जवळच्या लोकांसाठी काही करत नसेल, तर तो एक खूप चांगला जुगारी असू शकतो. जुगार खेळण्याची जागा आणि पद्धती धनुराशीच्या व्यक्तीला अगदीच आकर्षित करतात. जसे माशीला हळू पाहून आकर्षित वाटतं, तेही विचार करत नाही की यामुळं त्यांना किती नुकसान होईल. त्यांना जुगार खेळायचा असेल ना, तर ते नक्कीच खेळणार आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. हे जितके उत्साही बोलणारे असतात, तितकेच ते चांगले ऐकणारे सुद्धा असतात. हे आपली ज्ञानाची भूक शांत करण्यासाठी इतरांना म्हणणं नीट ऐकतात आणि माहिती जमासुद्धा करतात. हे ज्ञानाच्या शोधामध्ये अमर्याद जगात फिरू इच्छितात आणि जर त्यांना रोखलं गेलं तर ते आपलं संयम गमावू लागतात आणि त्यांना सांभाळणं सुद्धा कठीण होऊन जातं. आता पाहूया नंबर 10ची राशी, मकर राशी. या राशीचे जातक सकाळी लवकर उठण्याची सवय नसते, परंतु दररोज योग्य वेळी उठतात, ज्यामुळं त्यांना ऊर्जा मिळते. प्रत्येक दिवस ते नीट तयार होणं पसंत करतात. कर्तव्यपरायण असल्यामुळं हे अधिक श्रमसुद्धा करतात. अनुशासनप्रिय असल्यामुळं हे जातक घराबाहेर जाण्यापूर्वी आपली कामं पूर्ण करणं पसंत करतात. हे अत्यंत व्यावहारिक असतात आणि आपल्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी हट्टीपणाची हद्द पार करून हे समर्पित राहतात. हे आपल्या कठोर मेहनतीचं फळ प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि पैशाच्या रूपामध्ये मिळवतात. मेहनती, प्रामाणिक, महत्त्वाकांक्षी, सहनशील, संयमी आणि विश्वासार्ह मकर राशीचे लोक क्वचितच कुठल्या गोष्टीमध्ये सूट देतात, ज्यामुळं त्यांच्या मेहनतीमध्ये कमी येईल. मकर राशीचे लोक
असं दाखवतात की हे जग त्यांच्याविषयी काय विचार करतं त्यांना काही फरक पडत नाही. पण आतून हे लोक आपली स्तुती ऐकण्यासाठी तळमळ असतात. त्यांना स्वतःची प्रशंसा ऐकायला आवडतं आणि त्यांना असे लोक अजिबात आवडत नाही जे त्यांची टीका करतात. यांचे स्वामी ग्रह शनी असल्यामुळं हे महान अनुशासनप्रिय बनतात. या राशीचे व्यक्ती जी काही क्रियाकलाप निवडतात त्या क्षेत्रात ते शिखरावर सुद्धा पोचतात. मात्र हे अत्यंत सावधगिरीनं आणि ठाम दृष्टिकोनाने पुढे जातात. हे आपल्याविषयी ठाम असतात. हे आपली प्रगती आणि समृद्धी मिळवण्यासाठी कठोर आणि मेहनत करतात आणि कोणत्याही प्रकारच्या सोप्या मार्गाचा तिरस्कार करतात. एक कठोर आणि दमदार समजले जातात, परंतु हे खरोखरच नम्र आणि पोषक विचारसरणीचे धनी असतात. आता पाहूया 11 नंबरची राशी कुंभ राशी. मानवीय आणि परोपकारी या कुंभ राशीचे जातक मानव जातीबद्दल प्रेम करतात आणि समाजाच्या भल्यासाठी काहीही करू शकतात. पण त्याच वेळी हे शांत आणि दूर राहतात आणि भावनिक संबंधापासून दूर होतात. हे निष्पक्ष, आधुनिक आणि व्यावहारिक असतात. हे आपल्या विचारांना, जीवनाला आणि गतीला स्वातंत्र्य देणं पसंत करतात आणि अनेकदा हे महान शोधक किंवा तांत्रिक तज्ज्ञ सिद्ध होतात. आपल्या सतत बदलणाऱ्या विचारांमुळं हे कधीकधी विचित्र वाटू शकतात. या राशीमध्ये सहानुभूती, संवेदनशीलता, तात्विक दृष्टिकोन, मित्रत्व इत्यादी गुण या कुंभ राशीमध्ये जन्मलेल्या जातकांचे एक मजबूत कौशल्य असतं. हे मुद्दाम स्वतःमध्ये हरवलेले असतात, ज्यामुळं इतरांना त्यांच्याशी संवाद साधण्यात त्रास होतो. परिणामी हे एकटे पडतात. आता पाहूया 12वी रास मीन राशी. हे दुसऱ्यांच्या नियमांचं पालन करायला आवडतं, पण स्वतःच्या नियमांचं पालन करण्यामध्ये हे थोडेसे दुर्लक्ष करतात. या राशीचे जातकांना हे ऐकायला आवडत नाही की त्यांना काय करावं लागेल. यामुळं ते आपल्या दिनचर्येमध्ये योग्य प्रकारे पालन करू शकत नाही. या जगात काय चाललंय हे जाणून घेणं त्यांना आवडतं. त्यामुळं लोकांशी बोलणं आणि झोपण्यापूर्वी फोनवर गप्पा मारणं त्यांना खूप आवडतं. या राशीच्या जातकांना झोपणं खूप आवडतं. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांची इच्छा असेल की दिवसभर झोपत राहावं. सकाळी उठल्यावर हे जास्त धावपळ करत नाही. यांना खाताना वाचन करायला खूप आवडतं. आरामप्रिय आणि शांत असलेल्या या मीन राशीच्या व्यक्तींना दीर्घकाळ आंघोळ करणं आवडतं. तुम्हाला हे सगळं करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची गरज आहे, तेव्हाच दिनचर्या संतुलित होऊ शकेल. यांची रोगप्रतिकारशक्ती ही क्षमता कमी असते आणि शरीर दुर्बळ असतं. हे आपली आदर्शवादी दुनिया बनवून जगतात आणि अनेकदा त्यांना कल्पना आणि वास्तव्यात फरक करणं कठीण वाटतं. त्यामुळं त्यांना मोहभंग होतो किंवा नैराश्य येतं. या मीन राशीचे जातक या समस्यांचा सामना करण्याऐवजी त्यांना समस्यांपासून पळ काढण्यामध्ये जास्त आनंद मानतात. हे लोक कोणत्याही गोष्टीला खूपच सकारात्मक दृष्टिकोनातून घेतात. यांना जगाला आपल्या दृष्टिकोनातून बघायला आवडतं. यांना खरं काय आहे हे जाणून घेण्याची गरज वाटत नाही. हे मीन जातक आकर्षक असतात आणि जीवनातील अनेक गोष्टींबाबत निष्काळजी दृष्टिकोन बाळगतात. त्यांच्यासाठी एकदा नियमांचं पालन करणं आणि अनुशासनाचं एक ठराविक तत्त्व पाळणं कठीण असतं, पण एकदा हे करताच मार्ग सुलभ होतात. हे खूप व्यावहारिकसुद्धा असतात आणि काही प्रमाणामध्ये अस्थिरसुद्धा असतात. आता आपण या 12 राशींच्या व्यक्ती कशा प्रकारे त्यांच्यामध्ये ताकद असते, कशा प्रकारे कमजोरी असते हे आपण पाहिलं. पण जर या राशीमध्ये काही दोष असतील, जर या राशीमध्ये काही कमजोरी असेल, तर ती कमजोरी आपण ताकदीमध्ये कशी बदलू शकतो, आपण कसली ताकद बनवू शकतो हे आता आपण पाहणार आहोत. जर प्रत्येक राशीच्या मनुष्याने
जर तुमची कमजोरी कोणतीही असेल तर तुम्हाला तिच्यावर विजय मिळवायचा असेल, फक्त एक गोष्ट करा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर शांतपणे ओम नामाचा जप करा. जर ओम नामाचा जप आहे ना, पूर्ण शरीर ऊर्जावान बनवत असतं. कोणताही मनुष्याला दोष लागत नाही. आणि हा ओम नामाचा जप आहे ना, ब्रह्ममुहूर्तावर उठून जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये अनुशासितपणा निर्माण होईल, सामर्थ्य निर्माण होईल. तुम्ही ठरवलेल्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.